तुम्हाला एक सांगू, ह्या दुनियेत ना इतके जर बुद्धिभ्रष्ट माणसं आहेत ना, इतके जर बुद्धिभ्रष्ट बाया आहेत ना, त्यांना एवढं पण कळत नाही की वयामध्ये किती फरक आहे, किती डिफरंट आहे. आमच्या वेळेस असलं काही नव्हतं. आम्ही खूप कष्ट केलेत. तू कष्ट केलीस, तुझं नशीब. तुझ्या वेळेस तुझ्या नवऱ्याला 100 रुपये पगार होती, माझ्या नवऱ्याला आता 2 लाख पगार आहे. मी काही करू? जळायचं कशाला? जलेस फील कशाला करून घ्यायचं? खूप मुलींवर जलेस होतात बघा. संध्या खूप आहेत, सगळ्यांना संध्या खूप आहेत, खूप जॉब आहेत. एकच पोरगा आहे का हो? एकच जॉब आहे का? नाही ना. मग कशाला जळायचं? जळायचं नाही. आपण दोघी मिळून करू. आपण दोघी मिळून पुढे जाऊ. हे लक्षात ठेव. तिला जर चांगला जॉब भेटला, सपोज तिला जरी चांगला जॉब भेटला, तुझ्या माइंडमध्ये लगेच झालं जळणे, जलेस फील झालं तुला, ठीक आहे. तू हा विचार केलास का की त्या जॉब मागे तिने किती कष्ट केलेत, ते जॉब मिळवायला तिनं किती कष्ट घेतलेत ते बघितलंस का तू? तिच्या पास्टचा विचार केलास का थोडा? नाही ना. मग हे तू केलंस का? तिनं जे कष्ट केले हे तू केलंस का? नाही ना. मग कशाला जळायचं? लाईफमध्ये खूप संध्या येतात जातात आणि प्रत्येक स्त्रियांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला आहे हो. ते काढा बाहेर, उकलून काढायचं, उकलून. आणि कोणावरही जलेस फील करून घेऊ नका, कोणावरही जलेस होऊ नका. खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि जलेस होऊ नका. बाय.